आपल्या रोजच्या आयुष्यात प्लीज किंवा थँक यू सारखे शब्द किती सहजपणे वापरले जातात नाही का? पण या छोट्या शब्दांमध्ये किती ताकद लपलेली आहे याचा विचार कधी केलाय? आज आपण A.G. गार्डनर यांच्या ऑन सेईंग प्लीज या सुंदर निबंधातून नेमकी हीच गोष्ट समजून घेणार आहोत. जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात स्मार्ट स्टडी महाराष्ट्र बोर्ड. आता थेट मुद्द्यावर येऊया. हा प्रश्न बघा, असभ्य वागणं म्हणजे उद्धटपणे बोलणं हा गुन्हा आहे का? खरं तर याच प्रश्नाभोवती हा संपूर्ण निबंध फिरतो आणि लेखक A.G. गार्डनर यावर एक खूप इंटरेस्टिंग उत्तर देतात. ठीक आहे. तर मग हा निबंध बोर्ड परीक्षेसाठी सोपा व्हावा म्हणून आपण त्याला 5 भागांमध्ये पाहणार आहोत. पहिला आहे कायदेशीर विरुद्ध नैतिक गुन्हा. मग आपण बघू की वाईट भावनेचा संसर्ग कसा होतो. त्यानंतर एका सामान्य पण दयाळू नायकाची गोष्ट पाहू. मग छोट्या सौजन्याची शक्ती काय असते हे समजून घेऊ आणि शेवटी लेखकाचं याबद्दल काय म्हणणं आहे ते पाहू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, कायदेशीर विरुद्ध नैतिक गुन्हा. आणि याची सुरुवात होते एका लिफ्टमॅनच्या गोष्टीने. घडतं असं की एक प्रवासी लिफ्टमध्ये येतो आणि फक्त टॉप असा ओरडतो. प्लीज किंवा कृपया असं काहीच नाही. आता हे ऐकून लिफ्टमॅनला साहजिकच अपमान वाटतो आणि तो रागाच्या भरात त्या प्रवाशाला लिफ्टमधून अक्षरशः बाहेर ढकलून देतो. म्हणजे बघा, भांडण सुरू झालं एका छोट्या शब्दावरून, पण लिफ्टमॅनने जे केलं त्याचे परिणाम मात्र कायदेशीर होते. आणि इथेच लेखक एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगतात. ते म्हणतात की 2 प्रकारचे गुन्हे असतात. एक म्हणजे कायदेशीर गुन्हे, जसं की मारामारी करणं, चोरी करणं, यासाठी कायदा शिक्षा देतो. आणि दुसरे म्हणजे नैतिक गुन्हे, जसं की उद्धट वागणं, दुसऱ्याचा अपमान करणं, यासाठी कायदा काहीच करू शकत नाही. आणि म्हणूनच त्या लिफ्टमॅनला प्रवाशाशी उद्धट वागल्याबद्दल नाही, तर त्याला धक्का दिल्याबद्दल म्हणजे शारीरिक हल्ला केल्याबद्दल शिक्षा झाली. यालाच लेखक नैतिक आणि बौद्धिक नुकसान म्हणतात. म्हणजे अशी इजा जी शरीरावर दिसत नाही पण थेट मनाला लागते, आपल्या आत्मसन्मानाला लागते. आणि खरं तर शारीरिक जखमेपेक्षा मनावरची जखम जास्त खोल असते, नाही का? पण आपला कायदा अशा भावना दुखावल्याची भरपाई देत नाही. बरं, आता पुढे बघूया. लेखकाच्या मते ही जी वाईट वागणूक आहे ना, ती एका ठिकाणी थांबत नाही. ती एखाद्या व्हायरससारखी असते, संसर्गजन्य. एकाकडून दुसऱ्याकडे मग तिसऱ्याकडे अशी पसरत जाते. याचं एक उत्तम उदाहरण लेखक देतात. बघा, समजा ऑफिसमध्ये बॉस त्याच्या कर्मचाऱ्यावर चिडला. तो कर्मचारी मग घरी जातो आणि आपला सगळा राग बायकोवर काढतो. मग ती बिचारी चिडून स्वयंपाकीला ओरडते. म्हणजे बघा, ही एक निगेटिव्हिटीची साखळीच तयार होते, जी सगळ्यांचा दिवस खराब करते. कदाचित त्या लिफ्टमधल्या प्रवाशासोबतही सकाळी असंच काहीतरी झालं असेल आणि त्याचा राग त्याने लिफ्टमॅनवर काढला. म्हणूनच A.G. गार्डनर म्हणतात की वाईट वागणूक संसर्गजन्य आहे. ती जीवनाच्या सामान्य प्रवाहाला विषारी बनवते. म्हणजे एखाद्या व्यक्तीची छोटीशी उद्धट कृतीसुद्धा संपूर्ण समाजाच्या वातावरणावर परिणाम करू शकते. तर या सगळ्या नकारात्मकतेवर काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. आणि तो उपाय आपल्याला भेटतो एका बस कंडक्टरच्या रूपात. चला तर मग या सामान्य पण खऱ्या हिरोची गोष्ट ऐकूया. एकदा काय होतं, लेखक बसमध्ये चढतात आणि त्यांच्या लक्षात येतं की अरे, पाकीट तर घरीच विसरलं. आता तिकीट कसं काढणार? त्यांना वाटतं की आता कंडक्टर आपल्यावर ओरडेल, संशय घेईल किंवा बसमधून उतरवून देईल. पण घडतं काहीतरी वेगळंच. तो कंडक्टर लेखकावर अजिबात चिडत नाही. उलट तो खूप नम्रपणे त्यांची परिस्थिती समजून घेतो आणि म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, आणि त्यांना फुकट तिकीट देतो. आणि इतकंच नाही, तर तो कंडक्टर म्हाताऱ्या लोकांशी मुलासारखा वागतो, तरुणांशी विनोद करतो, लहान मुलांना, अंध व्यक्तींना रस्ता ओलांडायला मदत करतो. म्हणजे तो फक्त आपलं काम नाही करत, तर तो आजूबाजूला एक आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतोय. आता बघा, एका बाजूला तो रागीट लिफ्टमॅन आणि दुसऱ्या बाजूला हा हसरा कंडक्टर. या दोघांमधला फरकच आपल्याला या निबंधाचा खरा अर्थ समजावून सांगतो. तो म्हणजे छोट्या छोट्या सौजन्यपूर्ण शब्दांची ताकद. लेखक म्हणतात की प्लीज आणि थँक यू हे शब्द म्हणजे सामाजिक व्यवहारातील चिल्लर पैशांसारखे आहेत. आपण एकमेकांना हे शब्द देऊनच आपले व्यवहार सोपे करतो. त्यांनी अजून एक सुंदर उपमा दिली आहे. ते म्हणतात की हे शब्द म्हणजे जीवनाच्या गाडीला लागणारं तेल आहेत. या तेलामुळेच आयुष्याची गाडी सुरळीत चालते, नाहीतर सगळं करकरत राहील. आता एक खूप महत्त्वाची संकल्पना जी परीक्षेसाठी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आत्मिक विजय किंवा स्पिरिच्युअल विक्ट्री. याचा अर्थ काय? तर असा विजय जो ताकदीने किंवा भांडून नाही, तर आपल्या चांगल्या वागणुकीने, आपल्या सभ्यतेने मिळवला जातो. समोरच्याचं मन जिंकणं हाच खरा विजय.
यासाठी लेखक लॉर्ड चेस्टरफील्ड यांची एक गोष्ट सांगतात. एकदा एक उद्धट माणूस त्यांना रस्त्यात भेटतो आणि म्हणतो, मी बदमाश लोकांसाठी रस्ता सोडत नाही. यावर लॉर्ड चेस्टरफील्ड बाजूला सरकून हसून म्हणतात, पण मी नेहमी सोडतो. बघा किती शांतपणे त्यांनी उत्तर दिलं. इथे त्यांनी भांडण न करता आपल्या सौजन्याने त्या माणसाला हरवलं. हाच तो आत्मिक विजय. कोणत्याही मारामारीपेक्षा हा कितीतरी चांगला बदला आहे. चला आता शेवटच्या भागाकडे वळूया. परीक्षेमध्ये उत्तरं लिहिताना लेखकाच्या शैलीबद्दल आणि त्यांच्या संदेशाबद्दल काय लक्षात ठेवायचं ते पाहू. A.G. गार्डिनर यांची लिहिण्याची पद्धत खूप खास आहे. ती थोडी विनोदी आहे, म्हणजे ते हलक्या-फुलक्या गोष्टी सांगतात. त्याचवेळी ती खूप विचार करायला लावणारी आहे. ते आपल्याला थेट उपदेश करत नाहीत, पण त्यांच्या गोष्टींमधून आपल्याला खूप काही शिकवून जातात. ते आपल्याला अधिक चांगलं वागण्यासाठी हळवारपणे प्रोत्साहन देतात. आता ही टेबल बघा. ही तुमच्या रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाची आहे. यात आपण 3 मुख्य संकल्पना पाहिल्या. पहिली, कायदा विरुद्ध सभ्यता, जी लिफ्टमॅनच्या उदाहरणातून समजते. दुसरी, भावनांचा प्रसार, जी त्या नकारात्मकतेच्या साखळीतून दिसते. आणि तिसरी, आत्मिक विजय, जी लॉर्ड चेस्टरफील्ड यांच्या उदाहरणातून स्पष्ट होते. या तिन्ही गोष्टी आणि त्यांचे संदेश लक्षात ठेवा. आणि शेवटी लेखक आपल्याला एका प्रश्नासोबत सोडून जातात. खरंच जास्त शक्तिशाली काय आहे, कायद्याचा बळ की एका प्रेमळ शब्दाची ताकद? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? कारण आपण कशा प्रकारचा समाज निर्माण करतो हे शेवटी आपल्याच रोजच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.